अरे आला होता का त्या? हो, येऊन गेल्या सुद्धा. मी ओळखतो त्या बायकांना. काही नाही हो, समाजसेवेचे डोळे लागलेत त्या बायकांना. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. अहो 2-4 दिवस फिरतील आणि शांत होतील. आणि तुम्ही तक्रार घेणार नसाल ना तर हे आमचं आंदोलन असंच सुरू राहील. हे बघा, नाईलाज असतो आम्हाला लाठीचार्ज करावा लागेल. कराच तुम्ही लाठीचार्ज. देशालाही कळू दे तुमची गैर शिपली तुमचा लाठीचार्ज. करा रे घोषणा. श्रुती घाडगेलाने मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. श्रुती घाडगेलाने मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. गौरव देशमुखला अटक करा, अटक करा. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. श्रुती घाडगेलाने मिळालंच पाहिजे, मिळालंच. अशा खळबळजनक बातमीनंतर राज्याचे गृहमंत्री झोपी गेलेत की काय असा प्रश्न जनतेला पडत आहे. मूर्खात का शिंदे तुम्ही? अहो काय मीडियाच्या समोर नको ती स्टेटमेंट देताय? कळतं का तुम्हाला? अहो मीडिया आणि संघटित लोक एकत्रित आली की त्यांना सामान्य समजायचं नसतं. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा त्रास कळतोय आम्हाला, पण म्हणून पैसा खाणं किंवा लोकांना त्रास देणं यावर हाच उपाय आहे का? अहो पेटून उठा ना या सिस्टीम विरोधात. आम्ही तुमची साथ देऊ. असं काय म्हणताय मॅडम? आता तुम्हीच सांगा, त्या जाधवची ट्रान्सफर का झाली? कारण तो या सिस्टमच्या विरोधात होता. कोणी आवाज उठवला? सांगा ना, कोणी उठवला? अहो इथे रातोरात बदल्या होतात, लोकांना कळत सुद्धा नाही. पण यात माझ्या मुलीचा काय दोष? अहो त्यांना काहीच फरक पडत नाही हो, पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचं असतं. माझी मुलगी मरता मरता वाचली हो. सांगा ना तुम्ही, आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? सांगा. शिंदे, अहो असं गुलामगिरीने जगण्यापेक्षा ना सन्मानानं मेलेलं बरं. जाधवांची बदली झाली, पण आमच्या मनात आदर निर्माण व्हावा असं काम करून गेलेत ते. तुम्हाला लढायला होत असेल तर सांगा, तर कंप्लेंट लिहून घ्या, नाहीतर फॉर्मॅलिटी करायची काही गरज नाही. मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, मी सर्वस्व पणाला लावून त्या माणसाला अटक करेन. तुम्ही निश्चिंत राहा. मी आजवर खूप वाईट कामं केली हो. याआधी तुमच्यासारखी चांगली माणसं मला भेटलीच नव्हती. माझा जीव गेला तरी बेहत्तर. तुम्ही सविस्तर सांगा. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्याने नंतर मला लग्नाचं आमिष दाखवून घरातून पळायला लावलं. 6 महिने आम्ही एकत्र राहिलो आणि जसं त्याला कळलं की मी गरोदर आहे तसा तो निघून गेला, सामान सकट. सकाळी उठून मी पाहते तर घरात त्याचा एक कपडाही नव्हता आणि तशीच मी मग घरी आले.
सुधाकरा, अरे पोरीच्या सुट्ट्या संपल्या आणि करमेन असं झालंय बघ आता. आई तू हे बोलतेस? बराच फरक झालाय म्हणायचा तुझ्यात. बघ ना, इतकी सोन्यासारखी नात असताना उगाच मी मुलाची आस लावून बसले होते ना. माझ्या आजारपणात माहितीये ना किती सेवा केली तिने. बिचारी रात्रभर माझ्याजवळ बसून असायची. अभ्यासही बुडला असेल ना रे तिचा. नाही ग आई, अभ्यास करायची ती पूर्ण. आपली पूर्वा माहिती आहे ना, वर्गात अभ्यासात एकदम अव्वल आहे, मुलांपेक्षाही पुढे. आणि खेळात तर तुला माहिती आहेत ना किती बक्षिसं मिळालेत तिला. हो रे, पाहिलं सुद्धा करा, माणूस किती स्वार्थी असतो ना. मुलाच्या स्वार्थापोटी माझ्या नातीच्या गुणांची पारख मी कधी केलीच नाही रे. चुकलंच ना रे माझं. खरंच मला माफ कर. अरे हे काय करते आई, तू माफी कशाला मागतेस? अगं आई, तू जन्म दिलायस मला. अगं जर माझं काही चुकलं तर मी तुझी माफी मागायला हवी. वेळ प्रसंगी तुझा ओरडा आणि मारही खायला पाहिजे मला. हा, आणि तू माफी मागतेस? नाही रे, चुका काही वय आणि नातं बघून होत नाहीत. मी चुकले म्हटल्यावर लहान मोठं असं काही नसतं रे. चूक ती चूकच ना शेवटी. ते काही नाही, मला पूर्वाची पण माफी मागायला हवी. खूप त्रास दिला ना रे मी तुम्हा सर्वांना. बघ ना, परंपरेच्या बेड्यांमध्ये अडकून राहिले मी. तुमच्यासारखं भरभरून जगणं कधी मला जमलंच नाही रे. अगं आई, मग आता जग ना. आई, मुलगा काय किंवा मुलगी देवानं दिलेलं गोड गोजीरवाणं फळच आहे ते. मग त्या निरागसतेला आपण का कलंक लावायचा? अगं ह्या मुलीच आहेत ना पुढे घराचा आधार बनतात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये बाहेर मुली अग्रेसर आहेत मुलांपेक्षा. आणि आपली पूर्वा बघ, पूर्वा आपली हिरा आहे, हिरा. हो ना, इतक्या कमी वयात एवढा समजूतदारपणा कुठून आला कोणाच ठाऊक. त्याच्यातला थोडासा जरी माझ्यात आला असता ना तर ही वेळच आली नसती रे. आई, आमच्या मनात तुमच्याबद्दल कसलाही राग नाहीये. आम्हाला तुम्ही हव्या आहात. आम्हाला तुमची खूप गरज आहे. डिस्टर्ब नाही केलं मी? नाही, उलट बरं झालं आलात तुम्ही. का? नाही म्हणजे बोलायला कोणीच नव्हतं ना, आणि तुमच्याशी बोललं ना की खूप बरं वाटतं. जसं काही घडलंच नाही. पण मला वाटतं तुम्हाला बरं वाटायला मीच यावं असं काही नाहीये. तुम्ही त्यातून सावरायला हवं. भाई ग, कुणाचे भोग कोणाच्या वाट्याला येतात देव जाणे. आई, हे भोग नाहीये, ही सुरुवात आहे नव्या संघर्षाची. भाई ग, कुणाचे भोग कोणाच्या वाट्याला येतात देव जाणे. आई, हे भोग नाहीयेत, ही सुरुवात आहे नव्या संघर्षाची. म्हणजे याच्या पुढे तो हे असंच काम करणार की काय? आणि मग उद्या आपल्या घरातलं. आई, असं काहीही होणार नाही. संपदा, तू योग्य वेळी योग्य तोच निर्णय घेतलेला आहे. तू आपल्या घराची अजिबात काळजी करू नकोस. मी सांभाळेन सगळं. आणि आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. काय गाई? हो रे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर घेईन मी माझ्या पूर्वाची काळजी. आणि मी तुम्हा सगळ्यांची काळजी घेईन. कळलं का? बस, मग मला अजून दुसरं काय हवंय? तुम्ही त्यातून सावरायला हवं. हो, तोच प्रयत्न चालू आहे माझा. तुम्ही काही घेणार का? चहा, कॉफी? नाही नको. आपण बोलूयात ना. नाही म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि मलाही. कसे आहात ना तुम्ही? जिथे लोकांना या वयात माझ्यासारखं प्रेम करण्याचं मूर्खपणा सुचतो, तिथे तुमच्या डोक्यात वेगळंच समाजसेवेचं.
कसं सुचलं हो हे तुम्हाला? त्याचं काय ना की मी स्वतः अनाथ म्हणून वाढलोय. त्यांच्या वाट्याला जे काही दुःख येतं ते मी स्वतः भोगले. त्यामुळे मला असं वाटलं की त्यांचं दुःख कमी करावं, म्हणून मी हा मार्ग स्वीकारला आणि मग माझा प्रवास सुरू झाला. तुम्हाला मी वाया गेलेली मुलगी वाटत असेल ना? नाही नाही, तुम्ही मला खूप निश्चयी, सुस्वभावी आणि स्वाभिमानी वाटतं. आणि चुकांचं म्हणाल ना तर तुम्हाला सांगतो, चुका कुणाकडूनही घडू शकतात. अहो, अनुभव हा खूप मोठा शिक्षक असतो. हो, पण त्या शिक्षकाची फी मात्र परवडणारी नसते. अहो, तुम्ही कधी आलात? आणि हिने काही विचारलं की नाही तुम्हाला? नाही, यांनी विचारलं पण मीच नको म्हणाल त्यांना. अहो, असं कसं? आज तुम्ही जेवूनच जायला हवा. मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. आणि अहो, वेळ मिळेल तसं घरी येत जा. नाही, बरोबर आहे, लोकांचाही विचार करावा लागतो. आई, असं काही नाही बरं का. अहो, मी तुम्हाला फक्त आई म्हणत नाही तर आई मानतो. आणि मला असं वाटतं की नातं हे मानण्यावर असतं. अहो, तुमचा स्वभावच मुळी वेगळा आहे. श्रुती पण तुमची दिवसभर स्तुती करत असते. का? कारण काही माणसं स्वार्थी आणि काही माणसं निस्वार्थीपणे काम करत असतात. हे दोन्ही अनुभव मला एकाच वेळी आले. आणि अशी माणसं लाभायला भाग्य लागतं बघा. बरं, तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. हा? मला माहित नव्हतं की तुम्ही माझी एवढी स्तुती करता. स्तुती काय सांगून थोडी करायची असते. नाही, तसं नाही. काय झालं साहेब? मोरे, तुमचं बरं आहे हो, एकाच ठिकाणी असता. आमचं आज इकडे, उद्या तिकडे. आता चाललं यवतमाळला. साहेब, यवतमाळच्या नावाने सगळे घाबरतात का पोलीस? तुम्हाला बघायचंय का? तुमची पण शिफारस करतो. नको नको साहेब. पण साहेब, त्या देशमुखाला काय सांगायचं? नोकरी राहिली तर सांगू काय ते? एकतर मंत्र्यांच्या मुलांच्या मागे अख्खी सरकार, आणि आम्ही सरकारी नोकरीत असून सुद्धा आमच्या मागे कोणी नाही. चला बघू काय ते. नमस्कार साहेब. अरे शिंदे साहेब, या या या, बसा बसा बसा. काय साहेब, अहो एवढं सगळं झालंय आणि तुम्ही निवांत बसलाय. हो इन्स्पेक्टर शिंदे साहेब, तुम्ही तिथे आहात म्हटल्यानंतर आम्हाला चिंता कशाची? का त्या दोघांना कशाला बरोबर आणणार? अहो एकट्यानेच यायचं ना पैसे न्यायला. अहो मला वाटलं पैसे खूप जास्त असतील म्हणून एकट्याला उचलायला त्रास होईल, म्हणून दोघांना घेऊन आलो. बर 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 बर. अरे यांना पैसे द्या बघू. ते राहू दे, ते काय नंतरही घेता येतील. कदम, हे घ्या, हे बघा. अरे वा, कंप्लेंट रजिस्टर मधलं अख्खं पान फाडून आणलं तुम्ही. नाही, असं जर का काम करत राहिलात ना तर लवकरच 4 व्हीलर घ्याल तुम्ही. 4 व्हीलर तर मी घेऊनच आलोय, ती पण सरकारची. पण कुणाला तरी न्यायला. कुणाला तरी न्यायला? कुणाला? म्हणजे हे बघा. काय? अहो बघा तर.
अटक वॉरंट. हे बघा. काय अहो बघा तर. अटक वॉरंट. नशीब माझं आमदार होण्याआधी इतकं तरी वाचायला शिकलं. अहो नाही तर काही तर 5वी पास असतात. आणि आम्ही बघा ग्रॅज्युएट असून सुद्धा तुमच्यासारख्यांना सल्यूट करावा लागतो आम्हाला. ए कोणाशी बोलतोयस माहितीये का तुला शिंद्या? याआधी शिंदे साहेब आणि आता ए शिंदे. का तर तुझ्या मुलाला अटक करायला आलोय म्हणून? काय सरड्यासारखे रंग बदलता राव तू. ए तुला हाकलून द्यायला मला 10 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत, कळलं? अहो साहेब, अहो याची काहीच गरज नाही. बघा मी काय सांगतो, तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या ताब्यात द्या. हो मग 2 मिनिटात इथून निघून जातो. पुत्रा साला, आतापर्यंत आमच्या तुकड्यावरती जगत होतास आणि आता आमच्याशीच गद्दारी करतोस. देशाशी गद्दारी करण्यापेक्षा देशद्रोहाशी गद्दारी करणं हे जरा जास्तच चांगलं नाही का? तेवढं साहेब आमच्याकडे वेळ नाहीये. काय त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून कोर्टाच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या. तर जरा प्लीज. शोध त्याला. अटक करायची ना तुला? आमच्या घरात नाही येतो. देशमुख, एक गोष्ट लक्षात ठेव, कुठेही लपला असेल ना तर मी त्याला शोधून काढीन. तुझी सगळी ताकद लाव, कळलं का? आणि महत्वाची गोष्ट, मी तुला सुद्धा सोडणार नाही. तुझ्या विरोधात फक्त एक पुरावा मला मिळू दे. नाही तुझी इथून वरात काढली ना तर नावाचा शिंदे नाही मी. चला रे. नमस्कार साहेब, आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढली. अरे तुला सांगणार का काय कामच नव्हतं, मग भेटून तरी करणार काय? बरं, आता कोणाची खबर काढायची? याची. हा तर गौरव देशमुख, आमदाराचा पोरगा. अहो साहेब, तुमचे त्याचे घरचे संबंध आहेत. होते, आता नाहीये. याने एका मुलीला फसवलंय आणि याचं पोर ती पोटात घेऊन फिरते आणि हा गायब. साहेब, आमदारचा पोरगा, तुम्हाला माहित नाही हा कुठं लपलाय? नाही ना, सगळे अड्डे शोधलेत. त्या आमदारांनी याला कुठे लपून बसवलं ना काही कळत नाहीये, म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना. पण साहेब, आमदाराचा पोरगा आहे, उद्या काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि तो आमदार राहील तेव्हा ना. ठीक आहे साहेब, थोडा वेळ द्या मला, लावतो पत्त्या साल्याचा. लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे. कसं शक्य आहे साहेब? थोडा वेळ द्या. ते मला माहित आहे. कोर्टाची तारीख आहे त्याची. शिवाय आयुष्यात पहिल्यांदाच इमानदारीचं काम करतो. हवं तर पैसे डबल घे, पण हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. साहेब, आंध्राच्या मागे लागलायत, इमानदारी तर पाहिजेच ना. आणि पैसे काय हरामी पण देतात हो. पण म्हणजे याआधी मी सुद्धा तुझ्यासाठी हरामीच होतो. तसं नाही साहेब. जाऊ दे रे, तू पण बरोबर म्हणतोस. पैसा खूप कमवला आयुष्यात, आता मनशांती कमवायची. साहेब, आज तुमचं हे वागणं बघून एकदम जाधव साहेबांची आठवण झाली. खरं रे तुझं.
त्या जाधवने आयुष्यात कधी पैसा नाही खाल्ला, पण नाव खूप कमवलं. मी तर असं ऐकलंय की तुम्ही लोक त्याला सल्यूट करायचे. ये तू. एक मिनिट साहेब. हॅलो, का रे, कसं आहेस? अरे बाबा, कसं असणार? अजिबात बरं वाटत नाहीये. जीव गुदमरतोय माझा इथे. अजून किती दिवस लपून बसायचंय? आणि ते आपल्या आमदारकीच्या तिकिटाचं काय? शहाणपणा कर नकोस. आमदारकीच्या तिकिटाची स्वप्न बघतोय. इथे अटक वॉरंट निघालाय तुझा. काय? हो, काय सांगताय बाबा? पण तुम्ही तर म्हणाला होतात ना की पोलीस आपल्या बाजूने आहेत, सगळं काही मॅनेज होईल. अरे हो, पण आता परिस्थिती बदलले. तो इन्स्पेक्टर शिंदे त्यांनी पलटी खाल्ली. समाजसेवेचा वेड लागलाय त्याला. मग आता मी काय करू? काय करू म्हणजे? तिथेच थांब. इथे येण्याची घाई करू नकोस. पण तुम्हाला माहिती आहे ना तो शिंदे कसा आहे? एक नंबरचा चालक माणूस आहे तो. त्याला आपले सगळे अड्डे माहिती आहेत. बोल रे. आज तुझा फोन आला म्हणजे काहीतरी आनंदाची बातमी असणार. हो साहेब, लावला पत्ता झाल्याचा. पुण्याजवळ एका लॉजमध्ये लपून बसलाय. नक्की ना? हो साहेब. अहो, आतापर्यंत कधी खोटी खबर दिली का तुम्हाला मी? त्याला उद्याच उचलतो. तुमचा हितचिंतक म्हणून सांगतो. कशाला या फंदात पडताय? नाही म्हणजे या प्रकरणाचा मुलाला काहीही फरक पडत नाही, पण मुलीला पडतो. लग्नाआधी गरोदर, त्यात असं हारलेलं आयुष्य. समाजाचा तरी विचार करायचा. त्याचा विचार तुम्ही नका करू, तो आमचा प्रश्न आहे.